श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो। मैत्रिणींनो, तुळजाभवानी माता ही तर सर्वांची आई आहे। तर तुळजाभवानी मातेला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात तर हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी आहे। धाराशिवमधील तुळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते। असे म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे। माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली, जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले। अशा या तुळजाभवानी देवीबाबत आणखीन एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो। पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो? तुळजाभवानीला हा नैवेद्य दाखवण्यामागे इतिहास नक्की काय आहे? तर तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात प्रभू श्रीरामांसाठी, द्वापारयुगात धर्मराज युधिष्ठिरांसाठी आणि कलयुगात छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद रूपी ठरलेली आहे। देवीबाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती, पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला। एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली होती, पण त्यावेळी तिथे कुपर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता। या राक्षसापासून वाचावं म्हणून अनुभूतीने आदिमायेला प्रार्थना केली। हिच्या रक्षणासाठी आदिमाया तिथे प्रकट झाली। आदिमाया आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झाले आणि आदिमायेने राक्षसांचा वध केला। आदिमायेने आपले रक्षण करून घेतले म्हणून तपस्वी अनुभूतीनं देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिच्या या विनंतीला ऐकून देवीने होकारही दिला। त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवर यमुना चलरूप बालाघाट या पर्वतावरती अखंड वास्तव्य केलं। याच बालाघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधलं, जे की ते मंदिर आता तुळजापुरात आहे। आता तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे हे आपण जाणून घेऊया। आदी शंकराचार्यांनी मातेची मूर्ती ही श्रीयंत्रावरती उभी केल्याचं सांगितलं जातं। मंदिराचा गर्भगृह, सभामंडप, गुम्हू, कल्लोळ, तीर्थ, होमकुंड इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषावरण हे मंदिर 13व्या शतकात बांधलं गेलं असावं असं सांगितलं जातं। देवीचं हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधलेलं असून त्यावर कोरीव कामही करण्यात आलेले आहे। मातेची मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणीची आहे। मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे, 3 फूट उंचीची आहे। देवीच्या पाठीवरती वानाचा भाता आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत। देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे, तर डावा पाय जमिनीवर आहे आणि या 2 पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे। मार्कंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला, तर कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती ही देवीच्या डाव्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळते। देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती ही एकाच ठिकाणी ठेवली गेली नाही आहे। म्हणजे काय तर देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते। त्यामुळे या मूर्तीला जलमूर्ती असेही म्हटले जाते। त्याचमुळे ही मूर्ती वर्षातून 3 वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते, कारण वर्षातले 3 दिवस अत्यंत विशेष मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं। या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते। याशिवाय तुळजाभवानी मातेचे नगर हे माहेर, तर तुळजापूर हे सासर समजण्यात येतं। यामागचं मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीतनं सीमोल्लंघन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर 5 दिवस निद्रा घेते। जवळजवळ 500 वर्षांची परंपरा लाभलेल्या या सासर माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाही, हे महत्त्वाचं आहे। आता देवीला नैवेद्य कशासाठी हे आपण जाणून घेऊया।
ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात। महत्त्वाचा भाग तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा कोणताही देवदेवतांच्या बाबत त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे, पूर्वरप परंपरा आहे। त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो। पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्ताच्या वंशजांकडून भाजी भाकरी नैवेद्य हा देवीला दाखवतात। करवीर संस्थानाकडून आणलेल्या दूध खिरीचा नैवेद्य देखील दाखवला जातो। यासोबतच अभिषेक, वस्त्रालंकार या मुख्य गोष्टी होतात आणि देवीला पुरणपोळी, गोड भात, पापड, कोशिंबीर, चटणीचा नैवेद्य दाखवला जातो। आणि या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांच्या विड्यांचा नैवेद्य दाखवतात। देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्य देखील दाखवला जातो। हे सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहाराचा किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे। पण देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा, तर याची देखील एक छोटीशी कथा आहे। महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता। तेव्हा सगळे देव देवी एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे या राक्षसापासून वाचण्याची विनंती केली। ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्निसंतप्त निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली। महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला। तर त्याने देवीसमोर माझं गर्वहरण झाले असं म्हणून आपल्या 2 इच्छा देवीसमोर मांडल्या। यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा। देवीनं त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या। म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासूर मर्दिनी असं घेतलं जातं। दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात। हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो, पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही। त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून पायाशी असणाऱ्या महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो। देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो, परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो। याशिवाय आणखीन एक मांसाहाराची कथा आहे। नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्यस्थान पाहण्यासाठी दंडकारण्यात देवीनं पाठवलं। तिथे आल्यावर तो देवीने कशासाठी पाठवलं आहे हेच तो विसरून गेला। तेव्हा देवीने रागावून त्याला विचारलं, कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात? त्यावेळी देवीची त्याने क्षमा मागितली। मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्यासमोर राहिले। तो दिवस दिवाळीचा होता, म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा काळभैरवाला मांसाहार नैवेद्य म्हणून दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पुरणपोळीचा नैवेद्य असतो। अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहार नैवेद्य दाखवण्याची प्रथा आणि परंपरा आहे। तुळजाभवानी देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे। या प्रसंगी देवीच्या मंदिरामध्ये खूप मोठ्या उत्साहाचे आयोजन होते आणि हा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। आश्विन प्रतिपदेनुसार सप्टेंबर, ऑक्टोबर हा शारदीय उत्सवास सुरुवात होते। त्यामुळे पौराणिक कथेनुसार महिषासूर त्याच्यासोबत 9 दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर दमलेल्या देवीनं निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते। नवरात्र संपताच 10व्या दिवशी विजयादशमीला सण असतो। यावेळेस श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर परिसरामधील पिंपळ पानावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते। भाविक हळद कुंकाची उधळण श्री तुळजाभवानी देवीच्या पालखीवर करतात। हा उत्सव लाखो भाविक सहभागी होतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्यांची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारापैकी ही एक आहे। अशा प्रकारे तर तुळजाभवानीला नैवेद्य का दाखवतात मांसाहाराचा हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं। तर तुमच्यापैकी कोणाकोणाची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला माहिती कशी वाटली हे देखील मला सांगा। धन्यवाद। श्री